धन्यवाद. थँक्यू सो मच अनुजी मोरे सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत. गुड इव्हनिंग ऑल व्ह्युअर्स. शुभ संध्याकाळ. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या इव्हनिंग सेशनमध्ये. सायलीएक्स क्रीडा मंडळ आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. पहिली मॅच आपल्याला दोन दिग्गज संघांमध्ये पाहायला मिळाली. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळाला सायलीएक्स आणि दुसरीकडे संघ पाहायला मिळाला आर्या 11. सिंगल हँडेडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आपल्याला पहिल्या मॅचमध्ये आर्या 11 संघाच्या विरोधामध्ये सायलीएक्स संघाचं पाहायला मिळालं. मात्र आता मॅच क्रमांक 2 ला होती सुरुवात. पाटील प्रतिष्ठान विपक्ष टीम एमपीएफ असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. टॉस जिंकला टीम एमपीएफ संघाने. डिसीजन ट्रेडिशनल पारंपरिक निर्णय घेतला कि टॉस जीतो फील्डिंग चूज करो, सामने वाली टीम को बल्लेबाजी के लिए इनवाइट करो. जब सामने वाली टीम बल्लेबाजी करेगी एक रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर देखने को मिलेगी और कैलकुलेटिव क्रिकेट खेल के हम वो रन संख्या चेस कर सकते हैं. हीच माइंडसेट ही स्ट्रॅटेजी मैदानावरती टॉस जिंकून फील्डिंग चूज केली आहे. मात्र आता मैदानावरती सलामीची जोडी पाहायला मिळते. एकीकडे प्रथमेश आणि प्रथमेश यांच्या जोडीला रवी विश्वकर्मा असे दोन दिग्गज खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. रवी विश्वकर्मा आणि त्यांच्या जोडीला आपल्याला प्रथमेश पाटील हे दोन सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात. तर बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं घेऊन धीरज आपल्याला पाहायला मिळतील. धीरजच्या वतीने कशी गोलंदाजी असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विशिंग यू ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट, शो दी बेस्ट क्रिकेट. असं म्हटलं जातं की हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है. हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. सामन्याचा सिकंदर कोण असेल आजच्या रजनीमध्ये? आजची रजनी कोणाच्या नावावरती होईल त्यासाठी ही पहिली मॅच आणि दुसरी मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. सामन्याला झाली आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहे धीरज. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आली आहे सिंगल. धावफलक 1 या आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच. पहिलं षटक पॉवर प्ले नंबर 1, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. दुसरं षटक पॉवर प्ले नंबर 2, 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. तिसरा ओव्हर टेप बॉल ओव्हर. त्यावर मध्ये होते असं नव्हतं, होत असताना आपण नेहमी पाहिलंय. या सर्व गोष्टी नेहमी आपल्याला अनुषंगून एक प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्या स्ट्रॅटेजीला अनुषंगून बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. स्ट्रायकिंग एंडवरती एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज पुन्हा एकदा तयार. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी करत असताना धीरज फुटवर्क थोडंसं आपल्याला कमी पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क अतिशय महत्वाचं असतं. फुटवर्क जर तुमच्याकडे असेल तर जगाच्या रंगमंचावरती कुठलाही मैदान असेल, कुठलीही स्पर्धा असेल, कुठलाही ऑपोजिशन असेल आणि कुठलाही गोलंदाज असेल, तुम्ही अटॅकिंग माइंडसेटने बॅटिंग करू शकता. या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. यावेळेस देखील टॅप करत असताना स्वीपर कव्हर मध्ये रनआउटची संधी निर्माण झाली आहे. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे आणि यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण नकार दिला. झिमुटीमध्ये घेऊन सिंगल कंप्लीट झाली एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 2, 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हरकत नाही आहे. एखाद मॅच जिंकली म्हणून कोण खराब खेळ आपण करतोय असा होत नाही. एक जीत से कोई सिकंदर नाही और एक हार से कोई फकीर असं आपण नेहमी म्हणतो. हरकत नाही आहे. खेळ खेळणं गरजेचं आहे. हारू जिंको हा नंतरचा प्रश्न आहे. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल नव्हता खास आणि बॅटरने दाखवला आपला क्लास. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 6 ऑन द बोर्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी रवी विश्वकर्माच्या वतीने आगेश धीरजच्या पाहायला मिळते. धावसंख्या 6, गोलंदाज तयार. यावेळेस देखील स्ट्रोकला जवाब पाहायला मिळतोय. इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. चेरी ऑन द टॉप, चेरी ऑन द केक. शेवटच्या बॉल वरती आलाय सिक्सर. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पाटील प्रतिष्ठान संघाची धावसंख्या पाहायला मिळते ऑन द बोर्ड 12 रन्स, 12 धावा धावफलकावर.
षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती अंगद, या अंगदच्या विरोधामध्ये प्रथमेश आता कशी फलंदाजी करतील हे पाहणं गरजेचं आहे. अडचणीमध्ये संघ सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला टीम एमपीएफ, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा विदाउट एनी लॉस. त्यामुळे आता ही कोंडी फोडणं गरजेची आहे, विकेट टेकिंग गोलंदाजी करणं गरजेची आणि जबाबदारी सोपवली अंगदच्या खांद्यावरती. असं म्हटलं जातं की जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं सोपी गोष्ट आहे, स्वतःच्या खांद्यावरती ती घेऊन ती पेलणं, तो शिवधनुष्य पेलू शकेल का पाहणं गरजेचं आहे. अंगद बॉलिंग ट्रॅकवर, अंगदचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, झाली आहे मिस्टेक. पुन्हा एकदा प्रयत्न फार चांगले होते, थोडासा पडलाय जरूर खेळाडू, मात्र जान जाय पर गेंद ना जाय हा एफर्ट पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकीच जबरदस्त. साच बाज और ताज कंप्लीट होत असताना तीन धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 15 पाहायला मिळतात. 15 धावा धाव फलकावरती. दिल्ला उमेद नाकामी तो है, लंबी है गम की शामी तो क्या वो शामी तो है. आता कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. अंगदला स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवावा लागेल, स्वतःच्या पोटेन्शियलला बॅक करावा लागेल. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फिल्डिंगमध्ये थोडीशी मिस्टेक, मात्र वेल स्टॉप आला बॉल आपण पाहू शकतो. डॉट बॉलने सुटकेचा निश्वास जरूर घेतला असेल. अशीच गोलंदाजी सध्याच्या घडीला गरजेची आहे. हे 2 जे स्ट्रोक होते शेवटच्या बॉलवर आणि त्याच्या अगोदरच्या 5व्या बॉलवरती त्यांनी या मॅच मध्ये जीव फुंकलं टीम पाटील प्रतिष्ठान संघासाठी. मात्र दुसरीकडे आता अंगद देखील पाहायला मिळतात. यावेळेस देखील ऑन साइडला बैठक स्ट्रोक पाहायला मिळाली, फक्त दिशा दाखवली आहे आणि बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक्झॅक्टली धावा किती असतील? धावा 2 असतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना मिस्टर 360 अर्थातच एबीडी विलियर्स यांचा जर्सी क्रमांक पाहायला मिळतोय. आरसीबीचे आपण पाहू शकतो तो पॅटर्न आपल्याला पाटील प्रतिष्ठान या टीमला दिलेला पाहायला मिळतो आणि रवी विश्वकर्मा काय जबरदस्त फलंदाजी करतात. अफलातून बॅटिंग. यावेळेस देखील वेट वॉच अँड देन डिलिव्हर्ड मिड विकेटच्या दिशेला अलॉंग द कार्पेट वेगाने फिल्डर आलेत. आली मैदानावरती सिंगल, एका दाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसावत असताना 18 आकड्यावर 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. चेज मास्टर विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक आणि ज्या वेळी इंडिया टीमसाठी खेळतो, आरसीबी साठी चेज मास्टर खेळतो त्यावेळेस एकच हृदय किती वेळा जिंकल असं आपण विराट कोहली यांना नेहमी म्हणतो, कारण त्या प्रकारचं त्याने क्रिकेट खेळलंय. ते क्रिकेट अद्भुत आहे. इथे देखील अद्भुत क्रिकेट खेळावं लागेल, मात्र मैदानावरती ती कोंडी फोडण्याचं काम केलंय. जी विकेट गरजेची होती ती विकेट देखील मिळाली आहे. पाटील प्रतिष्ठान संघाला हा पहिला मोठा धक्का बसतोय. फलंदाज प्रथमेश बॅक टू दी पवेलियन. बाळाजी फर्डे यांची उपस्थिती पाहायला मिळते. सायलिक संघाचे पूर्व खेळाडू आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. धावफलक पाहायला मिळतोय जे मात्र 18 आकड्यावरती पहिला धक्का बसेल. फलंदाज प्रथमेश यांच्या खेळीचा अंत आणि आता नौके फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. इनॅट नंबर 3 जेम्सच्या वतीने आता कशी फलंदाजी होईल देखील पाहणं गरजेचं आहे. आता पार्टनरशिप बिल्ड केली जाईल की जबरदस्त अटॅकिंग माइंडसेटने खेळलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. बघूया कशी कामगिरी होईल. मात्र अंगदचं कौतुक करेल ज्या प्रकारची अंगदने गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये मी आलोय, मी फक्त आणि फक्त गोलंदाजी करण्यासाठी आलो नाहीये, मी विकेट टेकिंग गोलंदाजी करेल, माझ्या संघाला फ्रंट फूट वरती आणेल. हेच त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला मिड विकेटच्या दिशेला. फिल्डर जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत आली आहे सिंगल. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 19 RA11 संघ आमचे अत्यंत जवळचे मित्र साहिल असतील, ब्रह्मेश असतील. पुढच्या मॅच जी लुझर मॅच असेल त्या मॅच मध्ये या खेळाडूंचं खेळणं गरजेचं आहे, कारण फ्युचर आहेत. फार मोठी जबाबदारी महेश सरांनी या सर्व खेळाडूंवरती सोपवण्यात आली आहे. पण या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल, हरकत नाही आहे. जिंकणं हारणं हे आपल्या हातात नसतं, पण प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं. प्रयत्न केले गेले. पहिल्या मॅच मध्ये अपयश आलंय, हरकत नाही है. कभी कभी जीतने के लिए साहिल भाऊ हारना पड़ता है, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं, हरकत नाही है. बंडी पाहायला मिळतील षटक क्रमांक 3 मध्ये जे टेप बॉल ओव्हर आहे. पहिलं षटक समाप्त झालं त्यावेळेस धावसंख्या आपल्याला 12 पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केला गोलंदाज अंगदने. टेप बॉल ओव्हर आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला
बंटी पाहायला मिळतात. बंटी यांच्या वतीने आता कशी गोलंदाजी असेल पाहूया. टेप बॉल ओव्हर म्हणजे नेहमी एक्साइटमेंट शिगेला जाऊन पोहोचते आणि ती एक्साइटमेंट या ओव्हरमध्ये देखील शिगेला पोहोचेल काय पाहणं गरजेचं आहे. यावेळेस देखील स्लोवर बॉल. आता जेम्स कुठेतरी मोठा चूक मारण्याचा प्रयत्न करत होते. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. लाईन मिस केली आहे. आलाय बॉल डॉट. धावसंख्या 19 या आकड्यावरती. कमबॅक झालंय पाटील प्रतिष्ठान संघाविरुद्ध MPF बॉईज संघाचं. गोलंदाज बंटीची नेमणूक करण्यात आली आहे या तिसऱ्या ओव्हरमध्ये जी टेप बॉल ओव्हर आहे. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती मात्र यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली किती धावा असतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. कारण काठावरती मला वाटतंय जो बॉल पडलाय डिक्लेअर आणि सिक्सरच्या काठावरती. येस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल तुमच्यापर्यंत. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. सिक्सर असेल. षटकार पाहायला मिळतोय. सिक्सर पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पायावरती बॉल पैर पर गेंद तो बाउंड्री की सैर पर गेंद. जबरदस्त स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सही डिसिजन सही फैसला. जबरदस्त अंपायरिंग पाहायला मिळते. आलाय सिक्सर. धावसंख्या 25 या आकड्यावरती. जबरदस्त फलंदाजी आता जेम्स देखील करतोय. यावेळेस देखील लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता मात्र मिस्टेक झाली. बॉल हवेमध्ये होता. जोपर्यंत फिल्डर येईल तोपर्यंत मैदानावरती एक धाव झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अडचणींचं सावट कुठेतरी टीम MPF बॉईज संघाच्या संपूर्ण फिल्डिंग युनिटमध्ये पसरलंय. मात्र अडचणींना सामोरं जाण्या अगोदर एक गोष्ट नक्की ऐका की मित्रांनो, असं म्हटलं जातं की रख हौसला कि वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक कर ना बैठ, मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. इथून प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी विकेट टेकिंग गोलंदाजी गरजेची आहे. ॲक्युरेसी महत्वाची आहे. मात्र ॲक्युरेसी इथे दाखवायला मिळत नाहीये. कुठेतरी झाली आहे मिस्टेक. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे मिड विकेटच्या दिशेला. आकाशाला गवसणी घालणारा गगनमेधी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय रवी. ज्याप्रमाणे हा रवी या महिन्यामध्ये तापलाय त्याच्या झोळा आपल्याला सोसाव्या लागतात अगदी तशीच रवी इथे फलंदाजी देखील करतोय. सिंगल ऍड होईल. मिस्टेक झाली आहे फिल्डरच्या वतीने. बॅकिंग साठी फिल्डर आहेत. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता जेम्सचा. नकार देत असताना रवी दूध का ज्याला छाछ किंवा कोल्ड्रिंक भी फूक फूक कर पिता. इथे पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे आणि ती पार्टनरशिप बिल्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही खेळाडू. जिथे आपल्याला जेम्स पाहायला मिळत आहे, जिथे आपल्याला रवी पाहायला मिळत आहे. धावसंख्या फलकावरती 33 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. विल स्टॉप आली आहे मैदानावरती सिंगल आणि सिंगलच्या मदतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 34. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. चला ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानावरती जायचंय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रवी सलामीला आले. 8 बॉल 21 धावेंची विध्वंसक खेळी त्यांनी साकारली आहे. दुसरीकडे प्रथमेश थोडेसे निराशाजनक त्यांचं प्रदर्शन. 5 बॉलमध्ये 4 धावेंचं राहिलं. जेम्स 5-9 धावेंचं जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 34 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. श्रेयशी जांभूटकर सरांना आपण पाहतोय सध्याच्या घडीला ते बॉल बॉयच्या वॉटर बॉयच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये देखील होते, आता वॉटर बॉयच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळत आहे. जिथे कमी तिथे आम्ही, आपल्याला हे पटतं, जिथे कमी तिथे आम्ही दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रेयस सर तुर्तच आपण विहंग दृश्य पाहतोय. बर्ड आय व्ह्यू संपूर्ण या मैदानाचं. या मैदानावरती ऐतिहासिक ही स्पर्धा पाहायला मिळते. ड्रोन शॉट, ड्रोन व्ह्यू, ग्रामीण टेनिस क्रिकेट, तेजस सर आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि विशेष करून मी कौतुक करेल आमच्या सुजल सरांचं, कारण तेच ड्रोन फ्लाय करत होते, तेच खऱ्या अर्थानं एक सर्व क्षणचित्र टिपत होते. आमची संपूर्ण टीम जॉईंट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. राज आहेत, राज सोबतीला आज पवन जो बड्डे बॉय तो आज उपस्थित नाहीये, पण आपल्याला पाहायला मिळतील वेदांत उपस्थित आहेत, त्या समवेत आशुतोष उपस्थित आहेत, निशांत उपस्थित आहेत, सिद्धार्थ उपस्थित आहेत.
लक्ष देखील उपस्थित आहेत. हे सर्व मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. जाऊया थोडंसं मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 34 पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला सत्तू पाहायला मिळतील. आपण पाहू शकतो आपल्या मुख्य व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, ज्यामध्ये आपल्याला वेल्वेट व्हॉइस ऑफ बदलापूर, शिरगावचा गोड आवाज, ज्या आवाजाची दखल आज संपूर्ण महाराष्ट्र घेतो, असे आमचे अनुजी मोरे सर उपस्थित आहेत. तसेच आयुष देखील पाहायला मिळत आहेत, वेदांत सावंत पाहायला मिळतील, ब्रह्मेश दादा पाहायला मिळत आहेत. तसेच पुरुषोत्तम सर, ज्यांच्या जुल्फा आपण म्हणू शकतो शाहरुख खानला देखील फिका पाडेल, म्हणजे मी म्हणेल बदलापूर मधला आमचा अंबरनाथचा शाहरुख खान येतो. आणि सुशिताई अल्जेरा भरपूर मजा घेतात ते सर्वजण. क्या तेरी जुल्फ की क्या तारीफ करू, असे आमचे पुरुषोत्तम आहेत. तसेच आमचे महेश भाऊ देखील पाहायला मिळत आहेत. त्यांची भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे, त्यांचं देखील विशेष कौतुक करणार आहोत. आणि जाऊया मैदानाच्या दिशेला. धावसंख्या फलकावरती 35 धावा पाहायला मिळतील. सत्तू पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये जबरदस्त फलंदाजी रवीची राहिली आहे. 8 बॉल 21 धावांची विध्वंसक खेळी त्याने साकारली आहे. थांबवणं गरजेचं आणि सत्तूच्या खांद्यावरती इथून जबाबदारी आहे. मिस इट, बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर येण्याचा प्रयत्न करत होते. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जरूर पडतोय. वाईडिश थ्रो, स्ट्रायकिंग एंड वरती. तत्पर या 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त आतापर्यंत मैदानावरती आपण पाहू शकतो, जी मात्र आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग ती म्हणजेच रवी यांच्या वतीने. जेम्स देखील फार चांगल्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट करतायत, फार चांगली त्यांच्या वतीने देखील बॅटिंग पाहायला मिळते. 6 बॉल 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 9 बॉल 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन रवी यांच्या वतीने. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल मिस हिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर येतील, कॅच होईल कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. जो रवी तापला होता, जो खेळाडू टच मध्ये होता, जो खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये होता, ज्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतिषबाजी होत होती, असा रवी मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी गमावलाय दुसरा. टीम पाटील प्रतिष्ठान संघाने फलंदाज रवी विश्वकर्मा बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला बाबू पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 37. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय जरूर. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आली आहे सिंगल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरसावत असताना आपल्याला 38 या आकड्यावरती पाहायला मिळेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फार चांगली आता गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे सत्तू. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहू शकतो कमबॅक झालं अंगदच्या वतीने. तिसरं षटक पुन्हा एकदा महागडं आणि 4थं षटक पुन्हा एकदा कमबॅकचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान बॉल कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह जरूर केलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून जोपर्यंत खेळाडू येतील थोडीशी मिस्टेक. स्वीपर कव्हरचा खेळाडू बॅकिंग साठी आले. रनआउटची संधी. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 40 पाहायला मिळेल. 40 ऑन द बोर्ड. मनामध्ये विश्वास आहे, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब. तेच सांगत असताना पाटील प्रतिष्ठान संघ मात्र समोर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो एमपीएफ बॉयज. या संघाला देखील सांगावं लागेल की बंदे हे हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे फौलादी, उम्मीदें हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पड़े हम.
स्वतःचं नशीब लिहायला मैदानावरती हा संघ उतरलाय. दुसरा संघ समोर पाटील प्रतिष्ठान, तो संघ देखील काही कमी नाहीये. यावेळेस मिस्टेक झाली आहे. बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली आहे कंप्लीट. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट असून एक मिळाली आहे. जेम्सच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकावरती एक 2 धक्के बसलेत. 40 आकड्यावरती तिसरा धक्का आणि फलंदाज जेम्स बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. बॅट हातामध्ये फिरली, ज्यावेळेस बॉल हवेमध्ये होता. एक्सप्रेशन आपण फलंदाजांचे पाहू शकतो. टोटली त्यांचे खांदे झुकले गेले होते. पुन्हा एकदा स्प्लिट स्क्रीनवरती आपण पाहतोय ते सर्व एक्सप्रेशन की ज्यावेळेस बॉल हवेमध्ये गेला त्यावेळेस थोडासा आशा सोडल्या होत्या. कॅच देखील कंप्लीट झाली आणि कंप्लीट होत असताना कॅच गडी गमावलाय. तिसरा सलामीला आलेले दोन्ही फलंदाज माघारी परतलेत. मिडल ऑर्डरवरती जबाबदारी होती. मिडल ऑर्डर देखील एक्सपोज झाली आहे. आता कुठेतरी फिनिशर्सना या मॅचमध्ये फिनिशिंग फायनल टच द्यावा लागेल. तो फायनल टच ते देऊ शकतील का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. 4 षटक समाप्त, धावसंख्या 40, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती 5 आता आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती या 5व्या षटकामध्ये अंगद पाहायला मिळेल. समोर नानू देखील पाहायला मिळतोय. नानूला जर विचार केला फिनिशर फार चांगला आहे नानू. आम्ही पाहिलं या खेळाडूला जबरदस्त बॅटिंग हा खेळाडू नेहमी करतो ॲज अ फिनिशर. बघूया कशा प्रकारची कामगिरी या खेळाडूच्या वतीने होईल. 6 बॉलमध्ये आय थिंक 23 धावांची गरज असताना भीमटोलामध्ये 1 बॉल राखून नानूने तो सामना जिंकवला होता. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अंगद पाहायला मिळेल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. वेलकम टू दी ग्राउंड. फलंदाजच्या बॅटमधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. 6 धावांसाठी सिक्सर. व्हॉट अ स्ट्रोक इनटू द स्लॉट, गोइंग आउट ऑफ द प्लॉट. मैदानावरती बाबू जबरदस्त फलंदाजी करतोय. यू सी हाफ बॉल इनटू द स्लॉट अँड गोइंग आउट ऑफ द प्लॉट, इनटू द आर्क अँड गोइंग आउट ऑफ द पार्क. सिक्सर रडार मध्ये होता. आउट ऑफ रडार फेकण्याचा प्रोग्राम जो केलाय. फलक पुढे सरसावत असताना 46. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्ट्रोकला जवाब पाहायला मिळतोय. तू डाल डाल में मार मार, ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, बाबू अपने टीम की जरूरत देखते. अजून एक धमाकेदार स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत बाबूच्या बॅटमधून सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वेट, वॉच अँड दॅन डिलिव्हर्ड. बँग ऑन टार्गेट, आउट ऑफ द पार्क. रडार मधला बॉल आउट ऑफ रडार फेकण्याचं काम ज्या खेळाडूने केलंय मैदानावरती त्याचं नाव आहे बाबू. ज्या खेळाडूला काबू करणं सध्याच्या घडीला थोडंसं अवघड झालंय. जबरदस्त फलंदाजी करतोय. 50 अप. तब्बल 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जबरदस्त फायनल टच. अंगदला आता कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. आखू टप्प्याचा बॉल मात्र सुटकेचा निश्वास जरूर घेतला असेल. धावसंख्या फलकावरती 52. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज देखील तयार. आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये पुल करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा बाउन्स, अनपेक्षित उसळी, अनएक्सपेक्टेड टेकअप. बॉल टॉस झालाय आणि त्या बाउन्सने फलंदाज बीट झाले. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला स्थिरता धारण करत असताना एक तेरी तो एक मेरी, ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. जस्यास तसं उत्तर. ऍक्शन वरती रिएक्शन, वार वरती पलटवार. पहिले 2 बॉल सिक्सर, त्यानंतर 2 बॉल डॉट. प्रॉपर कमबॅक पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, तशी मॅच रंग बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. खोलटप्प्याचा बॉल मिडऑफच्या दिशेला जरूर ट्रॅव्हल होतो. आली मैदानावरती सिंगल. धावफलक 53 या आकड्यावरती पाहायला मिळेल 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 53 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 5 ओव्हरची मॅच आहे. स्ट्रायकिंग एंड वरती नानू पाहायला मिळतोय. जो नानू फार चांगल्या टच मध्ये यंदाच्या अंगामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मात्र इथे मिस्टेक होत असताना फाईन लेग मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि फलंदाज बाद पाहायला मिळतील. 5 षटकांच्या अखेरीस पाटील प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 54. 55 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. 54 इज द स्कोर अँड 55 इज द टार्गेट. 55 धावेंचं लक्ष. रवी यांनी फार चांगली सुरुवात करून दिली. 10 बॉलमध्ये 23 धावेंची विध्वंसक खेळी. प्रथमेश सलामीला आले होते. 5 बॉलमध्ये 4 धावेंचं त्यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन. जेम्सने 3ऱ्या नंबरवरती आले आणि रवी सोबत फार चांगली पार्टनरशिप बिल्ड केली.
जवळपास 20 ते 22 धाव्यांची पार्टनरशिप आपल्याला ती पाहायला मिळाली. त्यानंतर बाबूने देखील जबरदस्त 2 बॉल 2 सिक्सर ठोकून या मॅच मध्ये 50+ धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते. बाबूचं कॉन्ट्रीब्युशन 6 बॉलमध्ये 14 धावेंचं होतं. म्हणून देखील शेवटच्या बॉलवरती सिंगल काढली आणि अशा रीतीने 5 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय ते म्हणजेच 54. 54 धावा 55 धावेंचं लक्ष आपण पाहू शकतो. MPF बॉईज संघाकडून गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये धीरजने तब्बल 12 धावा खर्च केल्या. अंगदने दुसरं षटक हाताळलं, जबरदस्त गोलंदाजी केली. मात्र 5व्या षटकामध्ये थोडासा महागडा तो साबित झाला. तिसरं षटक बंटीचं राहिलं. टेप बॉल ओव्हरमध्ये 15 धावा त्यांनी देखील खर्च केल्या आणि सत्तूने जबरदस्त गोलंदाजी केली. 2 महत्वाचे विकेट कॅरी केले. 6 धावा फक्त खर्च केल्या. 5 षटकांच्या अखेरीस धावफलक 54 या आकड्यावरती 55. 55 धावेंचं हे लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलं. विहंग दृश्य पाहतोय आई गावदेवी मैदानाचं, ज्या मैदानावरती ऐतिहासिक स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. ना भूतो ना भविष्यती अशी भव्य दिव्य स्पर्धा अर्थात सायली एक्स क्रीडा मंडळ आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कार्यकुशल कार्य सम्राट दमदार नगरसेविका मॅडम अर्थातच सौभाग्यवती पल्लवीताई संदीप लकडे मॅम, तसेच माजी नगरसेवक अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके संदीपजी लकडे साहेब यांच्या सुपीक संकल्पनेमधून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते. निखिल दादा देखील इन ऍक्शन मध्ये. निखिल दादाने पहिल्या 2 दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली. सिंगल हँडेडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये एक विकास नावाचे खेळाडू होते ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला. संघ क्वालिफाय झाला नाही पण निखिल दादाने चांगला परफॉर्मन्स दाखवला. गोलंदाजीच्या जोरावरती विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. तसेच मला वाटते लीडिंग विकेट टेकर संपूर्ण या लीगचे ते असतील. आम्ही स्टॅट्स पाहिले नाही पण ज्या प्रकारची त्यांनी विकेट टेकिंग गोलंदाजी केली, प्रत्येक मॅचमध्ये विकेट घेत होते आणि बॅटिंग देखील तितकीच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. इन ॲक्शन मध्ये पाटील प्रतिष्ठान या संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. इम्पॅक्ट प्लेअर देखील घेण्यात आलाय. ॲलन इन झालेत आणि आउट होत असताना आपल्याला प्रथमेश दादा पाहायला मिळतील. MPF बॉईज विपक्ष पाटील प्रतिष्ठान अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, नेक्स्ट मॅच विनर फर्स्ट मॅच विनर वर्सेस सेकंड मॅच विनर अशी आपल्याला पाहायला मिळेल. ओके, चला मॅच सुरू करायची आहे. बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. टीम MPF बॉईज 55 11.00 सरासरीने 55 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय.
मैदानावरती आपल्याला दोन सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात. पांडियन पेरुमल आणि त्यांच्या जोडीला धीरज. सलामीचे दोनही फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं घेऊन तेजस पाहायला मिळतात उर्फ बाबू. बघूया तेजस कशा प्रकारची कामगिरी करतील. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी होईल का, कारण 55 धाब्यांचं लक्ष आहे. अंबरनाथ प्रीमियर लीग आपल्याला 7, 8, 9, 10 तारखेला पाहायला मिळेल येत्या. आणि त्या स्पर्धेमध्ये हे दोन जे सलामीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत दोन्ही आयकॉन आहेत. पांडियन पेरुमल आणि त्यांच्या जोडीला मैदानावरती धीरज असे दोन दिग्गज सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे देखील तितकंच तरबेज गोलंदाज बाबू देखील आपण पाहतोय. यावेळेस देखील पुल केलाय. स्ट्रोक तर लाच जवाब पाहायला मिळतोय. मात्र मिळतील धावा फक्त आणि फक्त दोनच धावा ऍड होतील. मात्र हरकत नाहीये. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॉलचं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मैदानावरती आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला जो मात्र कनेक्शन पांड्यन पेरुमल यांच्या वतीने. धावफलक 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धीरज आणि पांड्यन पेरुमल असे दोन दिग्गज सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. अटॅकिंग माइंडसेटसाठी हे दोन्ही खेळाडू ओळखले जातात. MPF बॉईज या संघाकडून खेळत असताना बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. निखिल दादांना आपण पाहतोय काहीसे कानमंत्र देत असताना मैदानावरती बाबू यांना मास्टर माइंड मास्टर ब्रेन एस्टनच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. निखिल दादा ज्यांनी पहिले 2 दिवस गाजवले. जबरदस्त कामगिरी ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 3. स्ट्रायकिंग एंडवरती पांडियन पेरुमल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती धीरज. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस. धावसंख्या फलकावरती 3. 55 धाव्यांचं लक्ष. यावेळेस देखील शॉर्ट बॉलचा यूज करण्यात आला. एक्झॅक्टली आपण पाहू शकतो हुक केला आणि मिळतील धावा 2 धाब्यांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपण पाहू शकतो जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शॉर्टरवनचा वापर. हुक करत असताना मिळतील धावा 2 धाब्यांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता आशियाना, वो बोली 3 का उठाना पड़ता है. अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती ते 3 का उचलून सिंगल डबल एकवटून 55 धावा बनवाव्या लागतील. ते 55 धावा आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन या 2 सलामीचे फलंदाजांचा अतिशय महत्वाचा असेल. धावफलक 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. फायर ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. 2 बॉलवरती 2 डबल. आतापर्यंत 2 बॉल 4 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन पांडियन पेरुमल यांच्या वतीने आणि दुसरीकडे धीरज यांच्या वतीने आपण पाहू शकतो 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील वॉड स्ट्रोक ब्रिलियंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. मात्र धावा 2च मिळतील. हरकत नाहीये. जे 3 स्ट्रोक पांड्यन पेरुमल यांनी खेळलेत तिन्ही दर्जेदार होते. मराठीमध्ये जर शब्दाने डिफाईन करायचं असेल तर एकच शब्द आहे तो म्हणजे कडक फलंदाजी करतोय पण धावा येत नाहीयेत. 3 स्ट्रोक आतापर्यंत खेळले. 3 बॉलवरती 3 डबल. धावसंख्या फलकावरती 7 पाहायला मिळेल. 55 धाव्यांची आवश्यकता आणि 55 धाव्यांची आवश्यकता असताना पहिल्या 4 बॉलवरती 3 कडक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस बॉल चांगला आहे. लोबो फुलटॉस होता. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली ड्रिल करून दाखवतात पांडियन पेरुमल. आला बॉल डॉट. धावसंख्या 7. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. बॉल बाय बॉलर बाबू. आणि मैदानावरती पांडियन पेरुमल ज्या प्रकारची कामगिरी करतायत ती कामगिरी जबरदस्त आहे. कारण 3 कडक स्ट्रोक या खेळाडूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाले. दुसरीकडे बाबूच्या खांद्यावरती आता फार मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीला सजेशी अशी कामगिरी त्याच्या वतीने होईल का. यावेळेस देखील अनऑर्थोडॉक्स पद्धतीने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. मात्र एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते जे मात्र 7 थाला फॉर रिझन 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त गोलंदाजी बाबू यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल. अडचणी वाढत चालल्यात. अडचणीमध्ये कमबॅक करणं खऱ्या अर्थानं गेम चेंजरची लक्षणं आहेत. असं म्हटलं जातं की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. आता परिस्थिती विकट आहे. धीरजला तिखट फलंदाजी करावी लागेल. धीरज ओळखले जातात अशा सिच्युएशन मध्ये चांगली बॅटिंग करण्यासाठी. अब मौका भी है, दस्तूर भी है. देखते किस तरीके से करते बल्लेबाजी. बल्लेबाज धीरज, सामने उनके साथ पांडियन पेरुमल. दोनों ही खिलाड़ी 2 भाई और दोनों तबाही मचाने के लिए माहिर है. लेकिन इस मर्तबा ओवर नंबर 2 की होती भी शुरुआत. बॉलिंग ट्रैक के ऊपर कमलेश चौहान को हम देखने को
हमें देखने को मिल सकते हैं। वो बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी करने के लिए माहिर है कमलेश। देखते हैं इस मैच में किस तरीके से परफॉर्मन्स दिखाते हैं, कशा प्रकारचं परफॉर्मन्स दाखवतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. पांडूचं देखील येणं शिल्लक आहे. पांडू देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे. कमलेश जे आपल्याला आयकॉन पाहायला मिळत आहेत अंबरनाथ प्रीमियर लीग मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती देखील आयकॉन, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देखील आयकॉन. आता वॉर ऑफ स्टार, क्लॅश ऑफ टायटन्स पाहायला मिळतोय. बघूया, एकीकडे वाघ दुसरीकडे ढाण्या वाघ, एकीकडे शेर दुसरीकडे सव्वा शेर. पहिलाच बॉल झाली आहे मिस्टेक. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. मिस्टेक होत असताना पाहायला मिळतीये. जणू काही घरी थकून यावं, थकून आल्यानंतर जेवायला बसावं आणि पहिल्याच घासाला खडा लागावा, अगदी तशी सुरुवात मैदानावरती कमलेश यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या फलकावरती 8. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्टर वनचा वापर, दिशा दाखवली फक्त, झाली थोडीशी मिस्टेक. मात्र एकही धाव अर्जित होणार नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धीरज वरती प्रेशर तो क्रिएट होतोय. प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते आणि प्रेशर मध्ये हिरा देखील बनतो. अगदी बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारे कमबॅक करेल. अडचणीमध्ये संघ एमपीएफ बॉयज. सध्याच्या घडीला त्यांचे 2 आयकॉन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. मात्र या दोन्ही आयकॉन खेळाडूंना कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल, या बॉल पासून अटॅकिंग माइंडसेटने खेळणं गरजेचं आहे. आली मैदानावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो पाहायला मिळाला. पंचांकडे जोरदार अपील आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. येस, रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बघूया आपण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तो थ्रो एक्झॅक्टली बरोबर आहे की नाही, फलंदाज बाद आहेत की नाही हे पाहिलं जाईल. डेंजर एंड वरती खऱ्या अर्थानं धीरज होते. दुसऱ्या धाबेचा मानस धाडस प्रयत्न होता, पण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कशी कामगिरी असेल. चांगली आपण बघू शकतो फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो देखील चांगला होता, मात्र नॉट आउट. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय पंचांचा इशारा येत असताना नॉट आउट. एक धाव झाली आहे कंप्लीट. बॅटर सेफ आहेत. धीरज मैदानावरती पाहायला मिळतील सेफ असताना. धावफलक 9. रिक्वायर रन रेट आता वाढत चाललेला पाहायला मिळतोय. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धीरज आणि पांडियन पेरुमल असे 2 दिग्गज खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. शेवटच्या मोमेंट पर्यंत हे जर 2 खेळाडू असतील तर मात्र सामना जिंकेल एमपीएफ बॉयज, हे माहिती आहे पाटील प्रतिष्ठान संघाला. आणि म्हणून विकेट टेकिंग गोलंदाजी महत्वाची आहे. यावेळेस चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर व पडल्यानंतर थोडासा टॉस झालाय. बॅटर संपूर्णपणाने संभ्रमात पाहायला मिळाले. फिंगर रोल केले गेले होते. व्हेरिएशनचा वापर पेस ऑफ करण्यात आलं. एक्झॅक्टली तेच आपण पाहिलं. आला बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती 9. रनअप बॉल मैदानावरती एमपीएफ बॉयज खेळत असताना फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला सोडेल तो पांडियन पेरुमल कसला. सिक्सर किंगच्या बॅट मधून हा सिक्सर पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार पाहायला मिळतोय. पांडियन पेरुमल च्या बॅट मधून सिक्सर. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल सोडेल तो पांडियन पेरुमल कसला. सिक्सर ठोकलाय. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 15. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मैदानावरती फलंदाजी करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. 3 जबरदस्त स्ट्रोक पांडियन पेरुमल यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाले. 3 बॉल 3 डबल. ओव्हर द वेस्ट चेक करण्यात येतोय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आणि रिव्ह्यू बॅटिंग टीमचा. पण एक गोष्टीचा सर्वांनी लक्ष ठेवा, लक्षपूर्वक ऐका की लवकर थोडं रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. ओके, आपल्याकडे 10 ते 15 सेकंद असतात, त्यामध्ये आपल्याला रिव्ह्यू घेणं गरजेचं असतं. फेअर डिलिव्हरी सर, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू होता ना हा. येस, रिव्ह्यू लॉस्ट, त्यामुळे आता एकही रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीत. धावसंख्या फलकावरती 15 पाहायला मिळते. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पंचांकडे अपील करण्यात आली आहे.
आली मैदानावरती सिंगल. लेगबाशी एकदा वाढ होईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला 16 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पॉवर प्ले नंबर 2. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील आणि 3 खेळाडूंच्या वतीने जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट नेहमी आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस पाटील प्रतिष्ठान इन ॲक्शनमध्ये असतो. कारण डीपमध्ये नानू आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. जे नानू देखील एक गन फिल्डर आहे, तर सोबतीला 2 खेळाडू अजून देखील असतात. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, हुक जरूर करण्यात आलाय. आली मैदानावरती डबल षटक क्रमांक 2 देखील समाप्त होत असताना पाहायला मिळते. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 18 या आकड्यावरती. अठरा बॉल 37 ची आवश्यकता, हे विजयाचं इक्वेशन असेल आणि टिप बॉल ओव्हर. चला पाटील प्रतिष्ठान संघ प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 18 पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 जे टिप बॉल ओव्हर आहे, त्या टिप बॉलवरती आपण बघूया कशा प्रकारे कंट्रोलेबल गोलंदाजी होईल. षटक क्रमांक 3 मध्ये थोडासा विचार विमर्श केला जातोय. एक साइड फर असते, दुसरी साइड रबरची असते. रबर साइडला बॉल जास्त स्विंग होतो आणि त्याला कंट्रोल करणं अतिशय अवघड असतं. पण नुकताच थोडीशी आपण ज्यावेळेस चर्चा केली पांडू कोहली यांच्यासोबत, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याकडे टेप बॉल ओव्हर स्पेशलिस्ट आहे. आता ते टेप बॉल ओव्हर स्पेशलिस्ट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. विराग बोरकर आपल्याला पाहायला मिळतील. टेप बॉल स्पेशलिस्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतंय. नुकताच थोडीशी चर्चा केली होती, त्या चर्चेमध्ये देखील पांडूने सांगितलं की आमच्याकडे टेप बॉलला एक स्पेशलिस्ट गोलंदाज आम्ही ठेवला. तो खेळाडू आता मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र वेग प्रचंड आहे, प्रचंड गती आहे. त्या सोबतीला लेदर बॉलचा अनुभव देखील या खेळाडूकडे आहे. लेदर बॉलचा अनुभव ज्यावेळेस तुमच्याकडे असतो, तुम्ही टेप बॉल फार चांगल्या पद्धतीने हँडल करता. मात्र कंट्रोलेबल गोलंदाजी पहिल्या बॉलवरती पाहायला मिळत नाही. यावेळेस देखील अगदी स्टंप लाईन वरती होता, मात्र तो बॉल वाईड जातोय. पण सीम पोझिशन आपण बघू शकतो अगदी क्लिअर आहे, ती विजिबल आपल्याला दिसतीये. वन्स अगेन झाली मिस्टेक. धावसंख्या फलकावरती 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करावा लागेल. अडचणी वाढलेल्या आहेत. अडचणींचं सावट मैदानावरती असेल ते म्हणजे टीम पाटील प्रतिष्ठान संघासाठी. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतो, चांगली गोलंदाजी झाली. थोडीशी मिस्टेक आणि इथे फायदा घेण्यात आलाय, बट धाव नसेल की असेल हे देखील पाहणं गरजेचं. आय थिंक धाव नसणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 20 आला. बॉल डॉट. पहिले 2 बॉल वाईड, मात्र त्यानंतर जबरदस्त अँगल सोबत नॅचरल अँगल नैसर्गिक कोन क्रिएट करत थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी बॉल जरूर गेला. मात्र कुठल्या प्रकारची आपण पाहू शकतो इथे यावेळेस मिस्टेक केली नाही गोलंदाज विराजने. त्यावेळेस देखील स्विच हिट केला. अल्टी पलटी दे घुमाके. स्ट्रोक तर चांगला होता. मिळतील देखील धावा 2 धाव्यांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती आपल्याला 22. 16 बॉल 33 ची आवश्यकता. 16 मध्ये 33 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतो. आणि जोपर्यंत धीरज आणि पांड्यन पेरुमल आहेत तोपर्यंत धावा बनतील हे माहिती आहे टीम MPF बॉईज संघाला. मात्र दुसरीकडे देखील पाटील प्रतिष्ठान सारखा एक दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतो, ज्या संघाकडे देखील जबरदस्त गोलंदाज आहेत. त्यामुळे ही मॅच आत्ता आपण पाहू शकतो 50-50 अजून देखील आहे. ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आणि 16 बॉल 33 धावा एक क्लायमॅक्स सीन आपल्याला पाहायला मिळतोय. क्लायमॅक्स सीन देखील पाहू शकतो आपण मैदानावरती, जिथे 16 बॉल 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 15 बॉलमध्ये ब्लॉकबस्टर मजा येईल. ब्लॉकबस्टर मुकाबला देखील पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 23 धावा धावफलकावरती असतील. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट जरूर होता मैदानावरती. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 14 बॉल 32 ची आवश्यकता असेल. 14 बॉल 32 हे इक्वेशन विजयासाठी. आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना विराग बोरकर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. टेप बॉल उभा
पंचांकडे अपील जोरदार पाहायला मिळाली. सीम पोझिशन आपण पाहू शकतो. शेवटच्या मोमेंट पर्यंत आपण पाहू शकतो जबरदस्त गोलंदाजी करतायत. ती सीम पोझिशन ज्यावेळेस आपण पाहतो ना, 0 सीम पोझिशन, यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. हँडसम जरूर होता बॉल, मात्र कॅच कंप्लीट झाली आणि फलंदाज झालेत बाद. धीरजच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. धीरजांच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बारा बॉल 32 ची आवश्यकता. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय, जे मात्र 23 या आकड्यावरती. 32 धावांची आवश्यकता 12 बॉल मध्ये. धीरज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. ब्रह्मेश यांच्या चेहऱ्यावरती देखील थोडीशी निराशा पाहायला मिळते, कारण अंबरनाथ प्रीमियर लीग मध्ये आयकॉन आहेत धीरज, ब्रह्मा वॉरियर संघाचे, जे आता बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ब्रह्मा वॉरियर्स या टीम मध्ये एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे महेश दादा आहेत. महेश दादा है तो कोई टेंशन ही नहीं है. महेश दादा है साथ तो डरने की क्या बात. महेश दादाला कॉल आणि विषय सॉल्व. साहिल ISPL ला खेळेल. फार चांगली स्कोरिंग साहिल सरांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट टू नेक्स्ट मॅच आपल्याला साहिल सर देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. टेप बॉल ओव्हर मध्ये थोडीशी आपण पाहू शकतो नेहमी प्रत्येकाकडून चुका होतात, कारण अंबालाने देखील 18 बॉलची ओव्हर टाकली होती, त्यामुळे तो टेप बॉल हँडल करणं अतिशय अवघड असतं. आणि ते अवघड काम आपल्या खांद्यावरती घेत असताना साहिल सरांना आपण पाहिली मागील मॅच मध्ये. कारण ज्या वेळेस आपण पाहतो की 5 ओव्हरची मॅच असते, टेप बॉल ओव्हर असते, तर आपल्या भात्यामधील सर्वोच्च तीर अर्थातच आपल्या टीम मधील सर्वोच्च गोलंदाजाला आपण ते टेप बॉल ओव्हर हाताळत देतो, आणि तेच साहिल यांच्या खांद्यावरती म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. अजून एक मॅच आहे, त्या मॅच मध्ये साहिल फार चांगला खेळ दाखवेल यात शंकाच नाहीये. तुर्तास मैदानावरती 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 23, आणि आता कमबॅक करावा लागेल. 12 बॉल 32 ची आवश्यकता. 12 मध्ये 32. रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक कर ना बैठ, मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. आता 12 मध्ये 32 है. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब मारना पड़ेगा चौका या फिर छक्का. आता पांडियन पेरुमलच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. चौकार किंवा षटकाराची आतिषबाजी त्याला करावी लागेल. मात्र इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, फ्लॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पांडियन पेरुमल मैदानावरती खेळत असताना ना सूरत देखते ना मूरत देखते है. पांडियन पेरुमल अपने टीम की जरूरत देखते है. आलाय हा जबरदस्त षटकार. बेबी को बेस पसंद है, पांडियन पेरुमल को चेस पसंद है. सिक्सर पाहायला मिळतोय. 11 बॉल 26 ची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल. 11 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन. पांडियन पेरुमल 12 बॉल 21 धावांची विध्वंसक खेळी त्याने साकारली आहे. चली इथे थोडीशी मिस्टेक, पंचांचा इशारा, नो बॉल. नो बॉल पाहायला मिळतोय, त्यामुळे पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. आता रेंज हिटिंग करण्याची सुवर्ण संधी, गोल्डन अपॉर्च्युनिटी पांडियन पेरुमल आणि MPF बॉईज संघाच्या संपूर्ण आपण पाहू शकतो. डगआउट मधील असणारे खेळाडू कुठेतरी असे चक्रीने पल्लवित झालेत, कारण आता फ्री हिटचा बॉल, कारण मागील बॉलवरती सिक्सर आला, त्यानंतर नो बॉल आणि आता फ्री हिटचा बॉल. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गन फिल्डर, वाह काय फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला, ते म्हणजेच पांडू यांच्या वतीने. गन फिल्डर आहेत, नानू असतील, पांडू असतील, हे नेहमी आपल्याला गन फिल्डर म्हणून या खेळाडूंची ओळख आहे. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट.
खेळाडूच्या वतीने पाहायला मिळतोय. 10 बॉल 23 ची आवश्यकता. 10 बॉल 23 धावेंची आवश्यकता. स्ट्रोक तर फार चांगले खेळलेत पांडियन पेरुमलने, मात्र ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, हे सांगावं लागेल. 10 बॉल 23. 10 बॉल 23 ची आवश्यकता. ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है. पांडियन पेरुमल अपनी टीम की जरूरत देखता है. आला अजून एक दमदार सिक्सर. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतीये पांडियन पेरुमलच्या वतीने. इनटू द स्लॉट अँड गोइंग आउट ऑफ द प्लॉट. सिक्सर असेल. 9 बॉल 17 ची आवश्यकता. 9 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल मैदानावरती. तो कमबॅक होईल का पाहणं अतिशय गरजेचं. 9 बॉल रिक्वायर्ड, 17 रन्स टू विन द मैच. 9 गेंदों में 17 रनों की आवश्यकता. तेजस के कंधों पे जिम्मेदारी इस ओव्हर की, लेकिन इस बार बैठक स्ट्रोक. यावेळेस बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना टेक और सिक्सर देख. जबरदस्त बॅटिंग. पांडियन पेरुमलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अफलातून फलंदाजी करतायत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चौवेचाळीस धावा या धावफलकावरती आहेत. ज्या प्रकारची बॅटिंग पांडियन पेरुमलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतीये, चर्चा घेण्यास भाग पाडले त्याने. त्याची फलंदाजी आक्रमक पाहायला मिळतीये. ज्या मुमेंटला धावेंची गरज आहे त्याच मुमेंटला धावा त्याच्या वतीने पाहायला मिळत आहेत. 8 बॉल 11 धावेंची आवश्यकता. अडचणीमध्ये संघ होता. 12 बॉल 32 ची आवश्यकता होती. आता 8 बॉल 11 ची आवश्यकता आहे. 16 बॉल मध्ये 35 धावेंची विध्वंसक खेळी पांड्यनने साकारली आहे. त्याने देखील सांगितलंय, प्रत्येक वादळ पाहिलंय मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये घट्ट पाय रोवून सह्याद्री सारखा मी ताट आहे. आणि जाऊन सांग त्या वादळाला, तुझी एका क्रिकेट वेड्याशी गाठ आहे. पांड्यनची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पांड्यनसाठी हरकत नाहीये. कारण 8 बॉल 11 ची आवश्यकता आता पाहायला मिळतीये. 12 बॉल 32 ची मॅच होती कुठे आणि आता 8 बॉल 11 ची मॅच या खेळाडूने मॅच आणलीये कुठे. सांगितलंय त्याने देखील, परिस्थिती जिथे विकट मी नेहमी तिकट. जब मसले बडे होते अपने टीम के लिए पांडियन पेरुमल हमेशा खडे होते हैं. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती पांडियन पेरुमलच्या वतीने. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील. फिल्डिंग ला जवाब पाहायला मिळेल. तेजसला कमबॅक करावायचा असेल तर रनआउट इथून घ्यावा लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती अथ्रू होता, कारण पांड्यनची विकेट महत्वाची होती. मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत. 7 बॉल 9 ची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. पाटील प्रतिष्ठान संघ आता अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पाटील प्रतिष्ठान संघासाठी जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये शिफ्ट झाली आहे. व्हेंटिलेटर वरती दोन्ही संघ पाहायला मिळतात. एकीकडे एमपीएफ बॉयज आणि दुसरीकडे पाटील प्रतिष्ठान. मात्र जिंकेल कुठला संघ? जिंकेल फक्त एकच संघ. कारण म्हटलं जातं, एका मॅनामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. एका जंगलावरती 2 वाघ राहू शकत नाही. एका सिंहासनावरती 2 राजे राहू शकत नाही. मग एका मॅच मध्ये 2 संघ कसे विजय होतील? मॅच जर सुपर ओव्हर मध्ये गेली तर अजून मजा येईल. मात्र 7 बॉल 9 ची आवश्यकता. 7 बॉल 9 ची आवश्यकता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीप मध्ये खेळाडू आहेत. अलिया मैदानावरती सिंगलच्या मदतीने शेवटच्या षटकामध्ये आता सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 8 धावेंची आवश्यकता. थोडासा टेन्स माहोल आहे. मात्र या टेन्स माहोलला थोडंसं थंड करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा डीजे पप्पा यांना. त्यांच्या वतीने ऐकूया एक सुमधुर संगीत. 6 बॉल 8 ची आवश्यकता.
जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांना वाटलं होतं की ही मॅच संपली आहे मित्रांनो, आता ही मॅच सुरू झाली आहे. 12 मध्ये 32ची आवश्यकता होती. पाटील प्रतिष्ठान संघ अतिशय उत्साहित होता, मात्र त्यानंतर पांडियन पेरुमलची जी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती फलंदाजी काहीशा वेगळ्या दर्जाची आपण पाहिली. इक्वेशन पाहायला मिळतोय. 6 बॉल 8ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती पांडियन पेरुमलला आपण पाहतोय. याची विकेट फार महत्वाची आहे. शेवटचं षटक रवीच्या खांद्यावरती जबाबदारी. रवी बघूया कशा प्रकारची आता कामगिरी करेल. ऑन साइडला टर्न केलाय, झाली आहे मिस्टेक. इथे जर बॉल पकडला गेला असता तर मात्र एकही धाव मिळाली नसती. मात्र क्रिकेटमध्ये कुठेतरी तुम्ही मिस्टेक कमी करणं गरजेचं आहे. यावेळेस देखील आपण पाहू शकतो. येस, तिसऱ्या पंचांची मागणी बाउंड्री चेकसाठी करण्यात येईल. इम्पॉर्टंट मॅच, इम्पॉर्टंट रिव्ह्यू पाहायला मिळतोय. कुठला संघ जिंकेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. एमपीएफ बॉयज आणि एमपीएफ बॉयज पाटील प्रतिष्ठान या संघासमोर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्लेयरनी कोणी येऊ नका, विनंती असेल प्लीज. चौकार असेल, 4 धावा पाहायला मिळतील. आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघू शकता, ते दाखवण्यात आलंय. चौकार असेल. चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. 5 बॉल आणि 4ची आवश्यकता असेल. 5 बॉल 4 म्हणजे आता मॅच खऱ्या अर्थानं मी म्हणेल एमपीएफ बॉयज संघाच्या दिशेला झुकली गेली आहे. पण पाटील प्रतिष्ठान हे नाव देखील तितकंच मोठं आहे, हे विसरून कसं चालेल. या संघाने देखील अशा मॅचेस भरपूर वेळा जिंकल्यात जिथे 5 बॉल 4, 5 बॉल 3, 5 बॉल 2ची आवश्यकता होती. आणि हे क्रिकेट आहे, इथे कुठलीही धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे ही देखील मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते. इथे कुठलाही संघ जिंकू शकतो, किंबहुना मॅच सुपर ओव्हर मध्ये देखील जाऊ शकते. आणि सुपर ओव्हर मध्ये जर मॅच गेली तर अंबरनाथचं क्रिकेट किती चुरशीचं आहे हे आपल्याला नक्की पाहायला मिळेल. कारण आता इक्वेशन पाहायला मिळतोय. 5 बॉल 4 धावेंची आवश्यकता. पाटील प्रतिष्ठान संघ कमबॅक करेल यात शंकाच नाहीये. पांडियन पेरुमलची विकेट महत्वाची आहे. पांडियन पेरुमलची विकेट आली तर पाटील प्रतिष्ठान संघ 50-50 या मॅच मध्ये पाहायला मिळेल. मात्र पांडियन पेरुमल जर खेळला शेवटच्या बॉल पर्यंत तर मात्र एमपीएफ बॉयज हा संघ विजय प्रस्थापित करेल. हे दोन्ही संघांना माहिती आहे. त्यामुळे हे 2 ते 3 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. विकेट टेकिंग गोलंदाजी करणं गरजेची आहे आणि ती गोलंदाजी कशी होईल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल. 5-4ची आवश्यकता. 19 बॉल 42 धावेंची विध्वंसक खेळी साकारली पांडियन पेरुमलने. जबरदस्त फलंदाजी पांडियन पेरुमल यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. कद बडा ना पद बडा, जो आपने टीम के लिए खड़ा वही सबसे बडा. आणि पांडियन पेरुमल स्वतःला सिद्ध देखील करतोय. जबरदस्त फलंदाजी त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. 5-4ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल 4 धावा हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती देखील रवी आहेत. रवी समोर पांडियन पेरुमल. स्ट्रायकिंग एंड वरती विजय. एमपीएफ बॉयज वर्सेस पाटील प्रतिष्ठान अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार रवी, स्ट्रायकिंग एंड वरती पांडियन पेरुमल. विकेट इज कॉलिंग. जर विकेट आला तर मात्र कमबॅक देखील होईल, कारण यावेळेस विकेट टेकिंग गोलंदाजी महत्वाची आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय, मात्र काय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. एसटी रक्षण कीपिंग निखिल दादांच्या वतीने मस्त बाइंड आहेत. 4 बॉल 4ची आवश्यकता. इथून जर टाईट फिल्डिंग झाली, चांगली गोलंदाजी झाली तर कमबॅक देखील होईल. आणि यावेळेस आली आहे डबल. फॅक्टची अप्पर एज, हा नशीब होता. आता 3 मध्ये 2, 3 बॉल 2 धावेंची आवश्यकता. मॅच होती कुठे. 12 बॉल 32ची आवश्यकता असताना काय जबरदस्त फलंदाजी पांडियन पेरुमलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. 3 मध्ये 2 आणि इंडिव्हिज्युअल 44 वरती खेळत आहेत. सो स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कंप्लीट होईल का. इंटरेस्टिंग आहे, विचार करू शकतात पांडियन पेरुमल. पण इंडिव्हिज्युअल माइलस्टोन पेक्षा टीम माइलस्टोन नेहमी गरजेचं असतं हे पांडियन पेरुमल स्वतः म्हणतात. 3 बॉल 2ची आवश्यकता. 3 बॉल 2 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती पांडियन पेरुमल. आतापर्यंत 21 बॉल 44 धावा
त्याने कुठल्यात आणि जर इथे विजय प्रस्थापित केला तर मी म्हणेल या 45-46 धावा देखील अर्धशतकापेक्षा कमी नाही आहेत. 3 बॉल 2 ची आवश्यकता. एमपीएफ बॉयज संघ विपक्ष पाटील प्रतिष्ठान. विकेट गरजेची आहे. गोलंदाज तयार रवी. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली. झाली आहे मिस्टेक. आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलाय तो म्हणजे टीम एमपीएफ बॉयज संघाने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जर बॅटिंग आवडली असेल पांडियन पेरुमलची, कारण या खेळाडूने देखील शेवटच्या मोमेंट पर्यंत लढलाय. जबरदस्त कामगिरी या खेळाडूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. स्माइलिंग फेसेस आपण पाहतो एमपीएफ बॉयज या संघाचे, कारण जबरदस्त कामगिरी पांडियन पेरुमल या खेळाडूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या मोमेंट पर्यंत हा खेळाडू लढला. 46 धाव्यांची विध्वंसक खेळी साकारली या खेळाडूने. अर्धशतकापेक्षा देखील ही खेळी कमी नाहीये. जबरदस्त बॅटिंग केली आणि सांगितलं की सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. विनिंग मोमेंट आपण पाहू शकतो. सर विनर 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 विनरची मॅच आपण कव्हर करणार आहोत. एमपीएफ बॉयज संघ कॅप्टन आणि यस पांडियन पेरुमल इज द मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट. A champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion.